मंगळवारच्या दुपारच्या 1:30 वाजताची घटना आहे। उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराऊच्या फुलराई गावात भोलेबाबाचा सत्संग सुरू होता। सत्संग संपला आणि भोलेबाबा तिथून निघाले तेव्हा त्यांचे भक्त त्यांच्या चरण स्पर्शासाठी गर्दी करू लागले। अचानक गर्दी झाली। गर्दी बघून सेवेकरांनी बाबांना मागील दाराने बाहेर काढलं, पण त्यांचे भक्त बाबाच्या मागे पोहोचण्यासाठी स्पर्धा करू लागले। बाबांच्या ताफ्याला वाट करून देण्यासाठी सेवेकरांनी लोकांना बाजूला करायला सुरुवात केली, पण यामुळे गर्दी अनियंत्रित झाली। मग बाबांच्या स्वयंसेवकांनी वॉटर कॅनन मधून पाण्याची फवारणी केली। लोक या पाण्यामुळे घसरले आणि जमिनीवर पडले, मग एकमेकांवर धावले। चेंगराचेंगरी झाली, यात अनेक जण चिरडले गेले। इतकी भीषण घटना घडल्यानंतरही हे भोले बाबा मात्र गायब झालेत। या चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या ही दर तासाला वाढतच चालली आहे। हा व्हिडिओ करेपर्यंत मृत्यूंची संख्या 122 इतकी होती। नेमकं काय घडलं होतं त्या सत्संगामध्ये, चेंगराचेंगरी कशी झाली, याबद्दलचे 3 दावे केले जात आहेत। त्यातील कोणता खरा कोणता खोटा याबद्दलची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने समिती नेमली आहे। पण ज्या बाबाच्या सत्संगामध्ये एवढ्या लोकांनी जीव गमावलाय तो भोले बाबा मात्र फरार आहे। इतके तास उलटूनही त्याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही। ज्याच्यामुळे एवढं सगळं घडलं त्याचं नाव भोले बाबा आहे, पण त्या बाबावर लैंगिक शोषणासह 5 गुन्हे दाखल आहेत। तसंच जमीन बळकावल्याचेही अनेकही आरोप त्याच्यावरती आहेत। या फरार भोले बाबाची कहाणी नेमकी काय आहे, त्याच्या सत्संगामध्ये नेमकं काय घडलं होतं, पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। या भोले बाबाच्या सत्संगामध्ये चेंगराचेंगरी कशी झाली याबद्दलचे 3 दावे केले जात आहेत। पहिला दावा असा आहे की या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते। त्या ठिकाणी गर्दी आणि प्रचंड उष्णतेने अनेक भक्त बेशुद्ध पडले होते, त्यामुळे अफरातफरी माजली आणि चेंगराचेंगरी झाली। दुसरा दावा म्हणजे सत्संग संपल्यानंतर भोले बाबांचा ताफा निघाला, त्यांच्या मागे भाविक जाऊ लागले, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखलं। ताफा निघून गेल्यावर जमाव अचानक निघून गेला। धक्काबुक्कीमुळे ते एकमेकांवरती पडू लागले, त्यात बहुतांश महिला होत्या। तिसरा दावा असा केला जातोय की सत्संग संपल्यानंतर अचानक गर्दी बाहेर पडू लागली। हॉल छोटा पडला होता, बाहेर पडण्याचा रस्ताही लोकांमुळे जाम झाला होता। गेट देखील छोटं होतं, प्रत्येकाला एकाच वेळी बाहेर पडायचं होतं असंही काही जणांनी सांगितलंय। प्रचंड गर्दी होती, त्यामुळे धक्काबुक्की झाली आणि याचं चेंगराचेंगरीमध्ये रूपांतर झालं। एकामागून एक लोक एकमेकांवरती आदळत होती। हजारोंचा जमाव त्यांच्यावरती गेला। कित्येक मृत्यू हे गुदमरल्याने झाल्याचं डॉक्टरांचंही म्हणणं आहे। आता फरार झालेला भोले बाबा नेमका कोण आहे हे पाहूयात। या भोले बाबाचं खरं नाव आहे सूरज पाल। त्याचे शिष्य त्याला साकार विश्वहरी भोले बाबा म्हणतात। हा बाबा एटा जिल्ह्यातील पटियाली तहसील मधील बहादूर नगरी या गावचा रहिवासी आहे। याचं प्राथमिक शिक्षणही या एटा जिल्ह्यातच झालेलं। उच्च शिक्षण घेतल्यानंतर या बाबाला यूपी पोलिसांमध्ये नोकरी मिळाली, पण कालांतराने ती नोकरी सोडून अध्यात्माकडे वळालो असं तो बाबा सांगतो। आपल्या प्रवचनामध्ये हा बाबा भक्तांना सांगतो, मला देवाचा साक्षात्कार झाला, हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे वगैरे वगैरे। पण खरी माहिती अशी समोर आली आहे की यूपी पोलिसात हेड कॉन्स्टेबल असताना त्याच्यावरती लैंगिक छळाचा आरोप झाला होता आणि तो आरोप झाल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आलेलं। तो तुरुंगातही गेलेला, पण तुरुंगाच्या बाहेर आल्यावरती त्याने आपलं नाव आणि ओळख बदलली। आधीचा सूरज पाल हा साकार विश्वहरी भोले बाबा बनला आणि त्याने सत्संग सुरू केला। आपल्या सत्संगामध्ये हा बाबा आपण लोकल इंटेलिजन्स म्हणजेच LIU मध्ये काम केल्याचं, तसंच गुप्तचर विभागामध्ये काम केल्याचं भक्तांना सांगत असतो। गेल्या 25 वर्षांपासून हा भोले बाबा सत्संग करत आला असंही सांगितलं जाते। प्रत्येक महिन्याला मंगळवारी त्याचा सत्संग आयोजित करण्यात येतो। बरं, सर्वसामान्य इतर महाराज ते भगव्या रंगातील कपडे घालतात, तसा हा महाराज घालत नाही। तो त्याच्या सत्संगामध्ये पांढरा सूट, टाय आणि शूज मध्ये दिसतो। महागडे चष्मे, पांढरे शुभ्र कपडे परिधान करण्याचा शौक त्यांना असल्याचं दिसतं। अनेक वेळा कुर्ता पायजामा आणि डोक्यावरती पांढरी टोपी घालूनही तो दिसतो। त्याची पत्नी देखील त्यांच्यासोबतच सत्संगामध्ये असते। भोले बाबा सोबतच त्याची पत्नीही प्रवचन देत असते। हा भोले बाबा SC ST आणि OBC वर्गांमध्ये प्रसिद्ध असल्याचं दिसतं। मुस्लिमही त्यांचे अनुयायी असल्याचं सांगण्यात येतं। बाबाच्या भक्तांमध्ये समाजातील गोरगरिबांची संख्या अधिक असल्याचंही दिसतं। त्याच्या प्रत्येक मेळाव्याला, प्रत्येक सत्संगाला लाखोंचा जनसमुदाय जमतो। IPS IAS आणि खासदार आणि आमदार देखील त्याच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतात। त्याच्या सत्संगाला अनेकदा राजकारणी आणि अधिकारी देखील उपस्थित राहतात। या घटनेनंतर अखिलेश यादव 2023 मध्ये एका सत्संगात सामील झालेले फोटो आता व्हायरल होत आहेत। त्यांनी टाकलेल्या ट्विटचे देखील स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत।
असो, या भोले बाबाने नोकरी सोडल्यानंतर मैनपुरी गावात स्वतःचं साम्राज्य तयार केलं होतं. गावात बाबाचा आश्रम 30 एकरात पसरलेला आहे, जिथे कोणत्याही देवाची मूर्ती नाही असं सांगितलं जातं. 2014 मध्ये त्यांनी मैनपुरीतील बहादूर नगर ते भिचवा इथं आपलं निवासस्थान बदललं आणि आपल्या आश्रमाचं व्यवस्थापन हे स्थानिक प्रशासनाच्या हातात दिलेलं. हा भोले बाबा स्वयंसेवकाची एक मोठी फौज घेऊन फिरत असतो. त्याच्याकडे एक स्वतःची अशी आर्मी आहे, त्याला नारायणी सेना असं म्हणतात. त्यांच्या गाड्याचा ताफा असतो. दर मंगळवारी होणाऱ्या या सत्संगाची संपूर्ण कमान हे नारायणी सेनेच्या सेवकदारांकडे असते. देशातून येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, भोजन आणि वाहतुकीची व्यवस्था हे सेवादार करत असतात. अगदी हाथरस मधल्या या सत्संगाच्या आयोजनातही त्याचे 12,000 सेवेकरी हजर होते. हा बाबा मीडिया समोर कधीच येत नाही, पण यूपीच्या प्रत्येक गावात या बाबाचा शिरकाव झालेला आहे. त्याचे भक्त त्याची भगवान शिवाप्रमाणे पूजा करत असतात आणि त्याचमुळे त्याला भोले बाबा असं म्हटलं जातं. भोले बाबाच्या सत्संगाला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला तिथं पाणी प्यायला दिलं जातं. हे पाणी प्यायल्याने त्याची समस्या दूर होते असा समज आहे. बहादूर नगर गावात असलेल्या या बाबाच्या आश्रमाबाहेर एक हातपंप आहे, जिथं या हातपंपाचं पाणी पिण्यासाठी या भक्तांच्या लांबच लांब रांगा लागत असतात. अशीच गर्दी हाथरसच्या सत्संगामध्ये देखील झालेली. आताचीच घटना नाही तर कोरोनाच्या काळातही हा भोले बाबाचा सत्संग वादामध्ये सापडला होता. जेव्हा देशात कोरोनाची लाट सुरू होती तेव्हा मे 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील फारुखाबाद इथे या बाबाचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने फक्त 50 जणांनाच या सत्संगाला येण्याची परवानगी दिली होती. मात्र तरीही कायद्याला बगल देत तब्बल 50,000हून अधिक लोकांनी या सत्संगाला हजेरी लावली होती आणि या ठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पण या बाबाचे पॉलिटिकल कनेक्शन्स असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे प्रत्येक वादातनं हा बाबा बाहेर पडतो. असो, हाथरस मधील सत्संगानंतर भोले बाबाचा पुढचा कार्यक्रम 4 ते 11 जुलै दरम्यान आग्र्याला होणार होता. तसे त्याचे पोस्टर्सही लावण्यात आलेले. पण हाथरस मध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर हा बाबा आता फरार आहे. त्याच्या ठाव ठिकाणाबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तो कुठे आहे याबाबत 2 थेरी समोर आल्या आहेत. एक थेरी असं सांगते की हा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला मैनपुरीच्या भिचवा शहरातल्या रामकुटीर आश्रमामध्ये ठेवण्यात आलंय. आश्रमाच्या आत आणि बाहेर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. एकदा का हे प्रकरण थंड झालं की मग पोलीस त्याला अटक करू शकतील. दुसरी थेरी अशी सांगितली जातीये की या बाबाने मोबाईल बंद करून ठेवलाय आणि तो बाबा आता फरार झालाय. त्याचं ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. पण याबाबत उच्चस्तरीय समिती अहवाल देईल तेव्हा यूपी पोलीस आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवतील आणि या बाबाच्या अटकेबद्दल पावलं देखील उचलली जातील असं सांगण्यात येते. हाथरसमध्ये जे काही घडलं ते अत्यंत भीषण होतं. त्यात अनेकांनी जीव गमावलाय. त्या मृतांमध्ये बहुतांश मुलं, वृद्ध आणि महिलांचा समावेश आहे. अशा घटना घडतात पण आपण यातून बोध घेत नाही, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.